सरकार कुणाचेही असो, मुख्यमंत्री कुणीही असो, उपमुख्यमंत्री अजित पवारच असणार अशी परिस्थिती महाराष्ट्रानं पाहिली आहे। सोशल मीडियावर परमनंट उपमुख्यमंत्री असा उल्लेखही अजित पवारांचा होत राहिला। हाच धागा पकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत। फडणवीसांच्या या शुभेच्छांमुळे अजित पवार समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्यात। बघूया। अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या शुभेच्छा। परमनंट उपमुख्यमंत्री पदाचा कधी मिटणार शिक्का? विरोधकांकडून अजितदादांची फिरकी। गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणीही असो, उपमुख्यमंत्री मात्र अजित पवार असणार अशी परिस्थिती आहे। महाराष्ट्रात मधल्या काही वर्षांचा अपवाद वगळता अजित पवारच उपमुख्यमंत्री राहिले। अजित पवार हे परमनंट उपमुख्यमंत्री असल्याचं चेष्टेनं बोललं जाऊ लागलंय। हाच धागा पकडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार हे त्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशा शुभेच्छा दिल्या। राज्याचे उपमुख्यमंत्री दादा, काही लोक परमनंट उपमुख्यमंत्री म्हणतात, पण माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत। तुम्ही जरूर एक दिवस मुख्यमंत्री व्हा असे आमचे अजितदादा पवार। फडणवीसांनी परमनंट उपमुख्यमंत्री पदाबाबत बोलणं साहजिकच आहे। 2010 मध्ये अजित पवार पहिल्यांदा उपमुख्यमंत्री बनले। 2012 मध्ये त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। 2019 मध्ये तिसऱ्यांदा फडणवीस सरकारमध्ये 2.5 दिवसांसाठी उपमुख्यमंत्री झाले। 30 नोव्हेंबर 2019 मध्ये उद्धव ठाकरेंसोबत चौथ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। 2023 मध्ये एकनाथ शिंदे सरकारमध्ये 5व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। 6 वेळा उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार महाराष्ट्रातील सर्वोच्चपदी म्हणजेच मुख्यमंत्रीपदी कधी विराजमान होणार याची उत्सुकता त्यांच्या समर्थकांमध्ये आहे। अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाला शुभेच्छा असल्याचा खोचक टोला जयंत पाटलांनी लगावला। चांगली गोष्ट आहे, त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि लोकसभा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या अर्थी दिलेल्या आहेत त्या अर्थी त्या खऱ्या ठरण्याची शक्यता जास्त आहे। विद्यमान मुख्यमंत्र्यांना दुसऱ्या नेत्याच्या मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा देणं ही गोष्ट मोठी मानली जाते, पण राजकारणात जे बोललं जातं ते होतच असं नाही। देवेंद्र फडणवीस अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाबाबत बोलल्यानं अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार असं दादा समर्थकांना वाटू लागलंय। फडणवीसांच्या शुभेच्छांमुळे एकनाथ शिंदेना काय वाटलं असावं याची चर्चा विधिमंडळ परिसरात रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नागपूर।